नाशिकमध्ये सुद्धा आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मोठ्या सभा पार पडणार आहेत। हेमंत गोडसे यांच्यासाठी गडकरी बावनकुळे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे, तर राजाभाऊ वाजे यांच्यासाठी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे। दोन महत्त्वाच्या सभा आज नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि आपण त्या संदर्भातली ही दोन दृश्य पाहतोय। हेमंत गोडसे यांच्यासाठी आज गडकरी आणि बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडेल, तर राजाभाऊ वाजे यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांची नाशिकमध्ये ही महत्त्वाची सभा पार पडणार आहे। राज्य सभेत नेमकं काय घडतं, काय वार पलटवार केले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आज नाशिकमध्ये या दोन महत्त्वाच्या सभा पार पडणार आहेत। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने, सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, नाशिकमध्ये आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन महत्त्वाच्या सभा पार पडणार आहे, कसं आयोजन करण्यात आलं या दोन्ही सभांचं? त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की प्रचाराच्या ज्या झंझावत आहे ते दोन्ही बाजूने बघायला मिळणार आहे। या सगळ्या दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये येतात। सायंकाळच्या वेळेला त्यांची पवननगरच्या परिसरामध्ये सायंकाळी 7 वाजता जाहीर सभा पार पडणार आहे। आणि आपण जर काल बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये होते, त्यांचा रोड शो झाला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जोरदार आरोपांच्या फैरी देखील जडल्या होत्या। अशी सर्व परिस्थिती असताना आदित्य ठाकरे त्यांना जोरदार प्रत्युत्तर या सभेच्या माध्यमातून देतील। मात्र दुसऱ्या बाजूला हेमंत गोडसे यांच्यासाठी आज नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहे। त्यांच्या गोदावरीच्या किनारी जाहीर सभा पार पडणार आहे। गोदा पटांगणाच्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 5:30 ते 6 वाजेच्या दरम्यान ही सभा होणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार या दोघांसाठीही त्यांची जी नीतिमंडळी आहे ती आज नाशिकमध्ये असणार आहे। हो, नक्कीच किरण, या दोन्ही सभेमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।